या गोष्टी लक्षात ठेवा. पूर्ण आठवडा आनंदी राहाल. रविवारी सूर्यास्तापूर्वी मीठ वापरू नये, अर्थात मिठाचा उपयोग टाळावे. हे अशुभ मानलं जातं. रविवारी तामसिक खाद्यपदार्थ तसेच मांस, मदिरा यापासून लांबच राहावे. हे सेवन केल्याने सूर्याचा दुष्प्रभाव जागृत होत असतो. रविवारी गरज नसल्यास बूट घालू नये. रविवारी मोहरीच्या तेलाने डोक्याची मालिश करू नये. या दिवशी दूध तापवताना उतू जाऊ नये किंवा जळू नये याची काळजी घ्यावी. या दिवशी दुपारी शारीरिक संबंध देखील बनवू नयेत. रविवारी पिंपळाची पूजा करू नये, तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करू नये. या दिवशी त्यात दारिद्र्याचा वास असल्याचे मानले गेले आहे. रविवारी तुळस तोडू नये, तसेच तुळशीच्या झाडाला पाणी घालू नये. या दिवशी तांब्याची कोणतीही वस्तू खरेदी करू नये, तसेच विकू देखील नये. शक्यतो तांब्यानिर्मित वस्तू वापरू देखील नयेत. रविवारी निळा, काळा, ग्रे रंग परिधान करणे देखील टाळावे. तर ही झाली माहिती काय करू नये याची. आता काय काय करावे हे जाणून घेऊया. रविवारी सूर्य आणि भैरवनाथ पूजनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करून सूर्याला मंत्र उच्चारण करत अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्यमंत्र आणि भैरव मंत्र जपावे. या दिवशी तांबा खरेदी किंवा विक्री करू नये, परंतु गूळ, लाल चंदन, सूर्य महिमा दर्शवणाऱ्या पुस्तक दान करावे. याने सर्व अडचणी दूर होतात आणि यशप्राप्ती होते.